राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट असलेल्या शक्तीपीठ महामार्गामधील शेतकऱ्यांकडून होत असलेला विरोध दिवसेंदिवस तीव्र होऊ लागलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्ग कोल्हापुरातून जाणार असल्याचा 2 दिवसापूर्वी जाहीर केल्यानंतर कोल्हापुरातील शेतकरी पुन्हा आक्रमक झाले आहेत। आज कोल्हापुरातील गारगोटी येथे शक्तीपीठ महामार्ग विरोधात शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप यांच्यासह शेतकऱ्यांकडून आत्मक्लेश आंदोलन करण्यात आलाय। यावेळी 2 दिवसापूर्वी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी ज्यांनी शक्तीपीठ व्हावं यासाठी निवेदन दिलं ती सरकारचीच माणसं होती असं म्हणत तीव्र टीका करण्यात आली आहे। तसेच काहीही झालं तरी कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही असा इशारा ही शेतकऱ्यांनी दिलाय। आणि म्हणून आमचा विरोध आहे आणि म्हणून आमची भूमिका आहे ती काय काल तुम्हाला या भागातले आमदार असतील, या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, पालकमंत्री म्हणून तुम्ही ज्याला शपथविधी घेता त्या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारता आणि या कोल्हापूर जिल्ह्याच्या ज्या गावामध्ये तुमच्या राजकारणाचा उदय झाला, ज्या गावाच्या तालुक्याच्या लोकांनी तुम्हाला मतं दिली, ज्या भोकरगड तालुक्यानं तुम्हाला पालकमंत्री केलं, त्या आमदार प्रकाश आंबेडकरांना माझी विनंती आहे पालकमंत्र्यांना की आपण कोल्हापुरामध्ये विविध असणाऱ्या अडचणींच्या वर मग कोल्हापूरच्या हातवणीचा प्रश्न असू दे, कोल्हापूरच्या रत्नागिरी महामार्गाचा प्रश्न असू दे, कोल्हापुरातून सांगली जाणारा रस्ता असू दे, या सर्व रस्त्याकडे ज्या पद्धतीने बघता त्यावेळेला तुमच्यावर नाळ असणारे, तुमच्यावर काम करणारे, तुम्हाला मतं देणारी, तुमच्या बाजूला उभारणारी माणसं आज अडचणीत आहेत। भोकरगडचा शेतकरी अडचणीत आहे। आया बहिणींनी ठेवलेली माझी जमीन ही आज जर सरकार घेत असेल तर इथल्या आमदारांनी पोट तिरकीने देवेंद्र फडणवीस सांगितलं पाहिजे, साहेब थांबा, हा रस्ता माझ्या गावात तर नको। माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगून गेलं की मी हा रस्ता करणार नाही। एक या ठिकाणी सांगितलं, विमानतळावर सांगितलं आणि परत तुम्ही जर महामार्ग अर्ज असाल तर माझी विनंती आहे 12 तारखेला आम्ही सर्व मंडळी एक मुंबईला गळफास आंदोलन म्हणून आम्ही या मुंबईच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर आझाद मैदानावर जाणार आहोत। त्याची तयारी पण आपण झाली आहे। आज लोकांना माझे सहकारी मित्र काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय सचिन बंटी पाटील त्याच्या पूर्वनियोजित कामामुळे येऊ शकले नाही, पण मी असेल, बाबा असेल, किपी पाटील असेल, शिवाजीराव मगदूम असतील, राहुल असेल, संपत असेल, आमची सर्वांची त्या मोर्चाची तयारी आहे। म्हणून पालकमंत्र्यांना माझी विनंती आहे की आपण एक काम करावं। आपण कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, तुम्ही कोल्हापुरामध्ये या रस्त्याच्या बाबतीमध्ये एक सुनावणी लावा, कलेक्टरच्या समोर सुनावणी घ्या, सगळ्या शेतकऱ्यांना बोलवा आणि जर सर्व शेतकऱ्यांचा तुम्हाला विरोध असेल तर माझ्या जिल्ह्यात रस्ता जाता कामा नये, महाराष्ट्रात कुठेही रस्ता जाता कामा नये अशी भूमिका आपण घेतली पाहिजे। काही काळाला वाटतं नांदेडच्या, उस्मानाबादच्या, धाराशिवच्या या लोकांना असं वाटतं की नाही हा महामार्ग कोल्हापुरात रद्द झाला म्हणजे कोल्हापूर तुमच्या पाठीशी नाही आहे, पण बाजूला जाणारी अवराज ही आमच्या कोल्हापूरची नाही आहे, आमची गावं वगैरे असली तरी आम्ही तुमच्या पाठीचे आहोत अशी भूमिका आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने घेतली। अहो परवा मला सांगितलंय की आपल्याकडे आज संजय बाबांनी त्यांची अन्नपूर्णासारखी स्कीम आणल्याने लोकांना पाणी दिलं, पाणी आलं बाबा, पण काही वेळा बीडच्या आणि त्या धाराशिवच्या लोकांनी अशी मतं व्यक्त केली की माझ्या 7 पिढ्या आम्ही गवताशिवाय काय बघितलं नाही आणि तेही वाळलेलं गवत आणि तेही जनावरांना द्यायचं आणि जनावर जगवायची आणि नशिबानं म्हणजे आम्हाला आता 10 वर्षामध्ये पाणी आलं आणि त्या पाण्यामुळे आम्ही आता सोयाबीन करायला लागलो आणि आता सोयाबीन करताना तुम्ही आमची मायमाऊली माझी आई जर काढून घेणार असता ते रडून पोरं सांगत होती, ते अत्यंत वाईट आहे। आणि याकडे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी बघितलं पाहिजे, या कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी घेतलं पाहिजे। आणि माझं म्हणणं बाबा आपल्याला पण एक विनंती आहे की किती जरी असले तर राजकारण जरी करत असणार तरी सुद्धा तुम्ही अनेक मोर्चामध्ये सहभागी होता, पण तुमची कायम समन्वयाची चांगली भूमिका आहे आणि तुमच्या आणि मुस्लिम सर्वांची खरोखर एक चांगली बैठक आहे आणि त्यांनी त्यांचे विचारही व्यक्त केले।